स्मार्टफोनचा जमाना आल्यावर तर घरातल्या पोरासोरांना गुरु करायला लागलं. आपण कितीही मन लावून शिकायचं ठरवलं तरी या लघुगुरांना आपल्याला शिकवण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो. सुना आल्यावर मात्र हक्काचे गुरु सापडले. त्या नाही म्हणूच शकत नाहीत. वय वाढलं, पुरेसं शिक्षण घेतलेलं असलं तरी कोण कुठे गुरु भेटेल आणि आपल्याला शिष्यत्व पत्करायला लागेल सांगता येत नाही. खरं तर मी कॉमर्सची पदवीधर, म्हणजे चांगली सुशिक्षितच की. बँकेत वगैरे काही प्रॉब्लेम यायला नको, तरी पण आलाच. मी एकदा बँकेत गेले होते, तेव्हा ATM, ई-बँकिंग असलं काही नव्हतं. नेहमी असते तशीच बँकेत भरपूर गर्दी होती. मी पण त्या गर्दीचा एक भाग होऊन लाईनीत उभी राहिली. तेवढ्यात एक वयस्कर खेडूत जोडपं माझ्याजवळ आलं. त्यातले म्हातारे बाबा म्हणाले, मावशी, तुमचं खातं आहे ना या बँकेत? उगीच कोण कशाला इथे या गर्दीत बिनकामाचं येईल. ही वाक्य मनातच ठेवून मी म्हटलं, हो आहे की. मग एवढं अंगठ बांधून देताल का? त्यांनी विड्रॉल स्लिप पुढे केली. मला कळेच ना नेमकं काय करायचं ते. माझा एकदम गोंधळच उडाला. मी त्यांच्या हाताची आणि पायाची मिळून 20 ही बोटे एका दृष्टिक्षेपात पाहून घेतली. कुठेही जखम नव्हती. मी भरजरी पदर फाडून द्यायला तयार होते, पण हरीच्या कुठल्याच बोटाला जखम झालेली नव्हती. मग कुठला अंगठा बांधायचा? माझा गोंधळ आजीबाईंनी ओळखला. अव, अंगठ बांधायचं म्हणजे आम्ही उमटवलेलं हे अंगठ माझ्या समोरच उमटवलेत असं म्हणून साक्षीदार म्हणून तुम्ही तुमची सही करायची या अंगठ्याखाली. म्हणून त्यांनी पुन्हा ती स्लिप माझ्या समोर धरली. मी बरं म्हटलं. या अंगठ्याच्या छापाखाली इंग्लिश सही करताना अक्षरशः शरम वाटली. सगळी बँक आपल्याकडे बघून हसते असं वाटायला लागलं. एका अशिक्षित आजीबाईंना माहीत आहे तेही मला माहीत नव्हतं. या असल्या गोष्टींसाठी नेहमीच या विश्वविद्यालयात कायम विद्यार्थी म्हणूनच राहायचं ठरवलंय. धन्यवाद.